मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं. त्या ट्विट करून त्यांनी सांगितलं, की भारताच्या विरुद्ध अमेरिकेने जी 50% टॅरिफ लावलेलं आहे, ते 50% टॅरिफ कमी करून आता ते केवळ 18% करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे भारत रशियाकडनं तेल विकत घेतो, त्यामुळे भारताला शिक्षा देण्यासाठी 25% अतिरिक्त त्यांनी टॅरिफ जे लावलेलं होतं, ते टॅरिफ देखील त्यांनी घटवलेलं आहे आणि भारत रेसिप्रोकल टॅरिफ लावतो. म्हणजे भारताकडनं सुद्धा अमेरिकन वस्तूंवरती जो टॅरिफ लावला जातो, जो कर लावला जातो, त्याच्या संदर्भामध्ये 25% त्यांनी टॅरिफ लावलेलं होतं. ते आता कमी करून ते 18% वरती आलेलं आहे. आणि मित्रांनो, आता बघा, की साधारणतः आपले जर शेजारचे देश आशिया खंडातले आपण पाहिले, तर चायनाच्या विरुद्ध साधारणतः 36% टॅरिफ अमेरिकेने आत्ता लावलेलं सध्याचं टॅरिफ आहे. आपल्या शेजारी बांगलादेश आहे, त्याच्या बाजूला इंडोनेशिया आहे. हे दोघंही आपले स्पर्धक आहेत अमेरिकेमध्ये वस्तू विकण्यासाठी आणि यांच्यावरचे टॅरिफ देखील भारतापेक्षा जास्त आहेत. सध्या पाकिस्तानचं आणि अमेरिकेचं सध्या साटलोटं खूप वाढलेलं आहे. या पाकिस्तानवर पण 19% टॅरिफ आहे. आता भारताचे टॅरिफ ड्रास्टिकली डोनाल्ड ट्रम्प यांनी कमी करून 50%वरनं 18% केलेलं आहे. याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 प्रमुख घोषणा केलेल्या आहेत. पहिली घोषणा अशी आहे, की आता भारत रशियाकडनं तेल घेणार नाहीये. भारत आता व्हेनेझुएला या देशाकडनं तेल घेईल. वाटलंच तर भारत अमेरिकेकडनं तेल घेईल, रशियाकडनं घेणार नाही. त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये भारत अमेरिकेकडनं जवळपास $500 अब्ज वस्तू विकत घेईल. त्याच्यामध्ये एनर्जीचा व्यापार हा अतिशय मोठा असेल. हे सगळे जे ट्वीट्स आहेत, हे ट्वीट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले आहे. याच्यातल्या त्यांच्या ज्या घोषणा आहेत, की भारत रशियाकडनं तेल घेणं बंद करून टाकेल, भारत $500 अब्ज वस्तू अमेरिकेकडनं विकत घेईल, या सगळ्या एकतर्फी घोषणा आहेत. या संदर्भामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे ट्विट आहे, ते अगदी वाचण्यासारखं ट्विट आहे. जे डिप्लोमॅटिकली अत्यंत केअरफुली डिझाइन केलेलं, प्रत्येक शब्द न शब्द डिझाइन केलेलं हे ट्विट आहे. बघा, भारताने याला कशा पद्धतीचा प्रतिसाद दिलाय. त्यांनी असं म्हटलेलं आहे, की मला फार आनंद झाला, की माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरचा टॅरिफ जो आहे तो आता 18% वरती केला. म्हणजे ज्या वस्तू भारत आता अमेरिकेला निर्यात करणार आहेत, त्याच्यावरती आता 18% टॅरिफ असेल आणि त्यामुळे 2 देशांमधले संबंध बळकट होतील. परंतु कुठेही भारत रशियाकडनं तेल घेणं थांबवेल, अशा प्रकारचं कोणतंही ट्विट, वक्तव्य हे भारताकडनं अधिकृतरित्या केलं गेलेलं नाहीये. या सगळ्या घोषणा डोनाल्ड ट्रम्प हे एकतर्फी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतायत. अजून आपणही हे अधिकृतपणे म्हटलेलं नाहीये, की आम्ही $500 अब्ज वस्तू या अमेरिकेकडनं विकत घेऊ. बघा मित्रांनो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टींकडे मी या दृष्टिकोनातनं पाहतो, की डोनाल्ड ट्रम्प यांचा हा जो निर्णय आहे 50% वरनं भारतावरचं टॅरिफ कमी करून 18% करणं, हा खऱ्या अर्थाने भारताचा ऐतिहासिक विजय आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ही माघार आहे. या दृष्टिकोनातनंच याला पाहावं लागेल. मित्रांनो, यापूर्वी साधारणतः मागच्या महिन्यामध्येच मी या स्वरूपाचे व्हिडिओ केलेले होते, की यामध्ये अमेरिका हरला आहे आणि भारत जिंकला आहे. या स्वरूपाचे माझे व्हिडिओज होते, जे तुम्ही बोल व्हिडिओवरती पाहिले पण असतील आणि त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं होतं, की आज ना उद्या अमेरिकेला असा निर्णय घ्यावाच लागणार आहे. या निर्णयाची अपेक्षा होती. आता मुळात मुद्दा असा येतो, की याच्यामध्ये भारताचा विजय कसा आहे आणि अमेरिकेची माघार कशी आहे. बघा मित्रांनो, एप्रिल महिन्यामध्ये, मागच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये याच डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेतले. खरं तर भारत आणि अमेरिका हे दोघंही गेल्या 2 दशकांपासून दोघांमधली मैत्री ही अतिशय वाढती आहे. भारतामधल्या सर्व पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. म्हणजे बिल क्लिंटन जेव्हा भारत भेटीवरती आले होते, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते आणि त्यांनी भारत आणि अमेरिका यांच्या मैत्रीला नॅचरल पार्टनरशिप, नैसर्गिक भागीदारी हा शब्द अटल बिहारी वाजपेयींनी वापरला होता. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंग होते. यांच्या काळामध्ये ऐतिहासिक अणुऊर्जा करार हा भारत आणि अमेरिकेमध्ये झाला. अमेरिकेने अशा स्वरूपाचा करार आजपर्यंत अमेरिकेच्या इतिहासात कोणत्याही देशाबरोबर केलेला नाहीये. त्यानंतर बराक ओबामा आले. त्यांच्या दोन्ही टर्म्समध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले. भारताला STI-1चा दर्जा दिला गेला. भारताला सेन्सिटिव्ह डिफेन्स टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याचा संदर्भामध्ये काँग्रेसमध्ये अनेक रिझोल्यूशन झाले. त्यानंतर आपण असं बघतो, की डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली टर्म आली.
त्या टर्ममध्ये देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दुखवण्याचा अजिबात प्रयत्न केलेला नाही. मग बायडन आले. बायडनच्या काळामध्ये देखील मैत्री घट्ट झाली. त्या काळामध्ये क्वाड ह्या गटाचं पुनर्जीवन करण्यात आलं आणि चायनाचा काउंटरवेट म्हणून भारताकडे पाहिलं गेलं. साधारणतः 2 दशकांपासून आपण पाहतो, म्हणजे 1999 पासून जेव्हा बिल क्लिंटन यांची भारत भेट झाली होती तेव्हापासून तर अगदी 2025 म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द, सेकंड कारकीर्द सुरू होण्यापर्यंत या संपूर्ण 2 दशकांच्या काळामध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न हा अमेरिकेकडनं केला गेला होता की भारताबरोबर मैत्री वाढवायची. कारण संपूर्ण आशिया खंडामध्ये चायनाला काउंटर करू शकेल, चायनाला टक्कर देऊ शकेल, चायनाचा सामना करू शकेल असा एकही देश नाहीये. तो केवळ भारत आहे आणि भारतच हे करू शकतोय. आणि त्यामुळे भारताला सगळ्या प्रकारचं समर्थन द्यायचं अशा प्रकारचं ऑफिशियल धोरण जेव्हा कंडोलिझा राईस या अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री होत्या तेव्हा त्यांनी एक शब्द वापरला होता. तो होता की भारताला चीनचा काउंटरबेट नावाचा शब्द कंडोलिझा राईस यांनी वापरला होता आणि भारताला त्या संदर्भात संपूर्ण प्रकारची मदत करायची. हे धोरण असताना डोनाल्ड ट्रम्प यांची सेकंड कारकीर्द सुरू झाली 20 जानेवारी 2025 ला आणि त्यांनी आल्यानंतर विनाकारण भारताला त्रास देण्याचा प्रयत्न सुरू केला. आता बघा, त्यांच्याकडे एक पद्धतीचा ॲटिट्यूड आहे. मी मागे माझ्या अनेक व्हिडिओजमधनं सांगितले की त्यांची काम करण्याची एक पद्धत आहे. ते उद्योगपती आहेत. ते प्रचंड मोठं वातावरण तयार करतात, दबाव टाकतात, घोषणा करतात आणि आपल्या प्रतिपक्षाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि जेवढं त्याच्याकडनं एक्स्ट्रॅक्ट करता येईल अशा पद्धतीचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांनी इतर अनेक देशांबरोबर ते केलं. त्यांनी असाच प्रकार जपानबरोबर केला. जपानवरती पहिले टेरिफ वाढवलं आणि मग जपानवरती दबाव टाकून जपानबरोबर करार केला. मग इंडोनेशियावर दबाव टाकला, इंडोनेशियाबरोबर करार केला. युरोपियन देश त्यांचे मित्र होते, त्यांच्यावर दबाव टाकला, त्यांच्याबरोबर करार केला. मात्र ह्या दबावाला एकमेव देश बळी पडला नाही आणि तो भारत होता. आणि मग तो बळी न पडल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा इगो हर्ट झाला आणि तो इगो हर्ट झाल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये या डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यामध्ये किंवा त्यांच्या ॲडव्हायझर्सनी त्यांना एक गोष्ट सांगितली की रशिया युक्रेन युद्ध थांबत नाहीये. का थांबत नाहीये? कारण भारत रशियाकडनं तेल घेतोय आणि त्यामुळे ते युद्ध थांबत नाहीये. साधारणतः 3 वर्षांपूर्वी याच अमेरिकेने रशियाच्या विरुद्ध 5,000 निर्बंध टाकले. सगळ्या युरोपियन देशांनी निर्बंध टाकले, तेव्हा युद्ध थांबलं नाहीये. आपल्या दुप्पट तेल चायना हा रशियाकडनं विकत घेतो, मात्र चायनावरती तुम्ही शिक्षा देत नाहीये आणि भारताला टार्गेट करता आहात आणि भारतावरती 25% ॲडिशनल तुम्ही टॅरिफ लावलेला आहे. या गोष्टींसाठी शिक्षा देण्यासाठी तुमचा तो मित्र देश आहे. आणि असं असताना एप्रिल महिन्यामध्ये त्यांनीच घोषणा केली की आम्ही भारताच्या विरुद्ध आता 50% टॅरिफ लावतोय. मित्रांनो, हे लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प यांचा जो अहमभाव आहे ना, हा एकूणच अमेरिकेचं जो दुसऱ्या महायुद्धानंतरची एकूण धोरण जे आहे ते धोरण, ज्याला मी सातत्याने एक वसाहतवादी मानसिकतेमधलं धोरण म्हणतो की आम्ही म्हणजे ग्रेट आहोत, आम्ही जगावरती राज्य करू, आम्ही ग्लोबल पोलिसमॅन आहोत आणि यांना जगामध्ये शांतता स्थैर्य टिकवण्याची जबाबदारी केवळ अमेरिकेची आहे. अमेरिकेला पाहिजेल आहे तशा प्रकारची सत्ता किंवा तशा प्रकारचे धोरण हे जगामध्ये असेल, इतर देशांचं असेल. त्यांना आवश्यक असणारे, त्यांच्या धोरणांना पूरक असणारे राजकारणी हे देशामध्ये असतील. त्यांना पूरक नसणाऱ्या सत्ता असतील तर त्या सत्ता उलथवून पाडल्या जातील. आणि हाच प्रकार शीतयुद्धाच्या काळात अमेरिकेने केला. साधारणतः 81 देशामध्ये अमेरिकेने सत्तांतर घडवून आणण्याचा प्रयत्न केला. का? कारण अमेरिकेचे इंटरेस्ट अफेक्ट होत होते. आताही तुम्ही बघत आहात की आम्हाला व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं, त्यानंतर ग्रीनलँडच्या बाबतीमध्ये त्यांनी काय केलं. आता इराणला आयातुल्ला खामेनींची राजवट त्यांना नको आहे म्हणून त्या ठिकाणी ते मिलिटरी इंटरव्हेन्शन करण्याच्या तयारीमध्ये आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला असं वाटलं की आम्ही जगाचे जे ग्लोबल पोलिसमॅन आहोत, आम्ही ह्या भारतावरती दबाव टाकू, ह्या भारताला आम्ही आमच्या मताप्रमाणे वागायला सांगू. पण डोनाल्ड ट्रम्प चुकले आणि डोनाल्ड ट्रम्पला हे कळलं नाही की हा 21व्या शतकातला भारत आहे. हा भारत दबावाला बळी पडणारा भारत नाही आहे. आणि ही चूक अमेरिकेने यापूर्वी केली होती. मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी जेव्हा भारताचे पंतप्रधान होते आणि 1998 ला आपण पोखरणमध्ये जेव्हा दुसऱ्यांदा अणुपरीक्षण केलं तेव्हा याच अमेरिकेने भारतावरती आर्थिक निर्बंध टाकले. पण याच अमेरिकेला नंतर कळालं की आर्थिक निर्बंध टाकून फायदा नाहीये भारतावरती, म्हणून याच अमेरिकेने युनिलॅटरली 2002 मध्ये हे आर्थिक निर्बंध काढून घेतले. दुसऱ्यांदा डोनाल्ड ट्रम्पनी प्रकार केला. त्यांना असं वाटलं अमेरिकेचं मार्केट जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे आणि आता भारताचा सगळा व्यापार याच्यामुळे बाधित होईल. आपण टेरिफ लावल्यामुळे भारतीय वस्तू विकल्या जाणार नाहीये
आणि मग भारताच्या इकॉनॉमीला डेड इकॉनॉमी म्हणून त्यांनी संबोधलं. त्यांच्या ॲडवायझर्सनी तर काय काय शब्द वापरले. त्या नॅव्हेरोचे स्टेटमेंटवरती मी अनेक व्हिडिओज पण केलेले आहेत. त्यांचे ट्रेड सेक्रेटरींचे मी सांगितलेले आहेत. 1 वीकची मुदत तुम्हाला देतो. या शुक्रवारपर्यंत जर भारताने ऐकलं नाही, तर भारताला अजून भयानक परिणाम सहन करावे लागतील. Apple फोनच्या सांगितलं, की तुम्ही भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. कारण त्यांनी भारताला इतकं डिव्हॅल्यूड केलं, इतकं अंडर एस्टिमेट केलं आणि त्यांना असं वाटलं, की ह्या प्रेशरमध्ये भारत पूर्णपणे दबावामध्ये झुकून जाईल. त्यांचं अशी इच्छा होती, की भारताने रशियाकडनं तर तेल घेणं थांबवावं. भारताने आपलं ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन करावं, फिशरीज ओपन करावं, डेअरी सेक्टर ओपन करावं आणि अमेरिकन प्रॉडक्ट्स या ठिकाणी विकले जावेत. आणि त्या दृष्टिकोनातनं त्यांनी भारतावर दबाव टाकला. जपानने आपलं ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन केलं, इंडोनेशियाने ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन केलं, युरोपने ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन केलं. भारताने स्पष्टपणे नकार दिला. मित्रांनो, हे लक्षात घ्या, एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल 2025 मध्ये ज्या 50% टॅरिफची घोषणा डोनाल्ड ट्रम्पनी केली, डोनाल्ड ट्रम्पनी भारताविरुद्ध प्रचंड स्टेटमेंट केले, नकारात्मक शब्द वापरले, भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारताकडनं काय केलं गेलं? भारताने अजिबात त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाहीये. भारत शांत राहिला, संयमी राहिला आणि म्हणून मी याला म्हणतोय, त्याचा शब्द माझ्या मागच्या व्हिडिओत वापरला होता. मी एक फ्रेज वापरली होती. याला म्हणतात स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटी. स्ट्रॅटेजिक सॅगॅसिटीचा अर्थ असा होतो, की आम्ही त्या डोनाल्ड ट्रम्पच्या वायफळ बडबडीला जशास तसं उत्तर देण्यामध्ये आमची एनर्जी घालवली नाही. तर आम्ही एप्रिल महिन्यापासून आम्ही एक पद्धतीची व्यापार रणनीती आखली आणि ही व्यापार रणनीती अशी होती, की आमचा जो $32 अब्ज व्यापार डोनाल्ड ट्रम्पच्या 50% टेरिफमुळे अफेक्ट झालेला होता, जेम्स आणि ज्वेलरीज, ॲटो पार्ट्स, गारमेंट्स, लेदर इंडस्ट्रीज, ॲग्रीकल्चर, फिशरीज, डेअरी प्रॉडक्ट्स आणि याचा जो $32 अब्ज व्यापार, जे लेबर इंटेन्सिव्ह इंडस्ट्रीज आहेत, ज्याच्यामध्ये MSME आहे, छोटे व्यावसायिक आहेत, उद्योग आहेत, साधे कामगार ज्याच्यात काम करतात. डोनाल्ड ट्रम्पला वाटलं आता हाहाकार होईल, भारतात बेरोजगारी वाढेल, भारताची अर्थव्यवस्था डबघाईला येईल, त्यांना GDP ग्रोथ रेट मेंटेन करता येणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भारताने उत्तर न देता ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदींचा मिडल ईस्ट दौरा झाला, आफ्रिका दौरा झाला. आपण इंग्लंड बरोबर मुक्त व्यापार करार केला, ओमान बरोबर मुक्त व्यापार कराराची गोष्टी झाल्या, UAE बरोबर मुक्त व्यापार करार झाला, ऑस्ट्रेलिया बरोबरचा मुक्त व्यापार करार 1 जानेवारी 2026 ला अंमलात आला, न्यूझीलंड बरोबरचे टॉक्स पूर्ण केले आणि या सगळ्यांचा मास्टर स्ट्रोक ठरला तो म्हणजे 27 जानेवारीला भारताने युरोपियन महासंघाबरोबर मदर ऑफ ऑल डील साईन केला आणि मग आपल्याला 50 कोटी लोकांची श्रीमंत युरोपियन देशांची मार्केट भारताला मिळाली. भारताने आता हेच जे 5 सेक्टर अफेक्ट झालेले होते त्याचा एक्सपोर्ट त्या ठिकाणी करण्याची रणनीती भारताने पूर्णपणे आखली. आता मित्रांनो लक्षात घ्या, भारताने डोनाल्ड ट्रम्पला जशास तसं उत्तर देण्याऐवजी किंवा त्याच्यात एनर्जी घालवण्याऐवजी पहिले तर ट्रेड डायव्हर्सिफिकेशन केलं. दुसरं आपण अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. अंतर्गत सुधारण्यामध्ये आपण इन्शुरन्स रिफॉर्म्स बिल आपण आणलं. तो आपण कायदा महत्वाचा केला, जो 2010 पासून प्रलंबित होता आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट इन्शुरन्सच्या ज्या कंपनीज किंवा ॲटो त्याचे जे पार्ट्स आहेत ते इम्पोर्ट करण्याच्या दृष्टिकोनातनं फार मेजर डेव्हलपमेंट्स, लिॲबिलिटीच्या बाबतीमधला तो होता उत्तरदायित्व इन्शुरन्स सेक्टरमधलं, न्यूक्लिअर सेक्टरमधलं. त्यानंतर आपण इन्शुरन्स रिफॉर्म्स बिल केला, आपण लेबर कोड केला. या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण केल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही साधारणतः गेल्या 6-7 महिन्यामधले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सगळे स्पीचेस पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट दिसेल, की त्यांनी सातत्याने भारतीयांना अपील केलं, की तुम्ही आता देशांतर्गत उत्पादनं घ्यायला सुरुवात करा आणि ज्याला आपण आत्मनिर्भर म्हणतो, तुम्ही स्वदेशी वस्तू ज्या आहेत त्या घ्यायला सुरुवात करा. आणि मित्रांनो, हीच भारताची सगळ्यात जमेची बाजू आहे. आता ती काय ते लक्षात घ्या. का डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम भारतावरती झाला नाही, याचं सगळ्यात मोठं कारण, ज्याचं विवेचन मी माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओजमध्ये पण केलं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, भारताची इकॉनॉमी एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी नाही. ज्या पद्धतीने दक्षिण कोरिया, जपान, साऊथ ईस्ट एशिया, चायना यांच्या इकॉनॉमी ह्या एक्सपोर्ट ओरिएंटेड आहेत. त्यांच्या GDP मध्ये निर्यातीचा, एक्सपोर्टचा वाटा सबस्टॅन्शियल आहे, मोठा आहे.
भारताच्या जीडीपीचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आफ्टर सर्व्हिस सेक्टर डोमेस्टिक कन्झम्पशन मधनं येतं. आपलं जे डोमेस्टिक मार्केट आहे, आपली जी 70 कोटींची मिडल क्लास मार्केट आहे, हा ॲस्पिरेशनल मिडल क्लास आहे. मी तुम्हाला उदाहरण पण दिलं की केवळ इलेक्ट्रॉनिक्सचं मार्केट भारतामधलं हे $15 बिलियन मार्केट आहे. केवळ एअर कंडिशनचं मार्केट हे $2 बिलियन आहे. आम्हाला गरज नाहीये. आम्ही एक्सपोर्ट फार आमचा कमी जरी झाला तरी भारताला फरक पडत नाही. एक्सपोर्ट नक्कीच वाढला पाहिजे. जीडीपी ग्रोथ रेट आपल्याला 7 to 8% मेंटेन करायचा आहे. भारत एक्सपोर्ट वाढवण्यासाठी मेक इन इंडिया असेल, आत्मनिर्भर असेल, अनेक स्कीम राबवतो आहे. एक्सपोर्ट मागच्या वर्षी वाढलाय ऑलमोस्ट $900 बिलियन एक्सपोर्ट. ज्या मिनिस्ट्री ऑफ कॉमर्सचे जर तुम्ही फिगर्स पाहिल्या वेबसाईटवरती तर तुम्हाला दिसेल की $900 बिलियन गुड्स आणि सर्व्हिसेस मधला एक्सपोर्ट आहे. आणि असं असताना एक्सपोर्ट वाढला पाहिजे. पण तुम्ही आमच्यावर जर अशा प्रकारचे दबाव टाकत असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही तुमच्यावर टेरिफ वाढवलं म्हणजे मग अफेक्ट होईल, अजिबात होणार नाही. या 4-5 महिन्यांमध्ये अजिबात परिणाम झालेला नाहीये. पॅरलल मार्केट्स आमचे मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेत. केवळ डिसेंबर 2025 मध्ये एका महिन्याचा भारताचा एक्सपोर्ट हा $38 अब्ज होता. युरोपला वाढला, आफ्रिकेला वाढला, मिडल ईस्टला वाढला, साऊथ ईस्ट एशियाला एक्सपोर्ट वाढलेला होता. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचं हे जे धोरण आहे हे पूर्णपणे फेल ठरलं, अपयशी ठरलं. आता बघा, डोनाल्ड ट्रम्पनी ज्या गोष्टी काल घोषित केल्या, त्यांनी सांगितलं की आता भारत व्हेनेझुएलाकडनं तेल घेईल, रशियाकडनं तेल कमी घेईल, आता अमेरिकेकडनं तेल घ्यायला सुरुवात करेल, $500 अब्ज वस्तू घेतील. अरे बाबा, याच गोष्टी तुम्ही 6 महिन्यापूर्वी पण करू शकला असता ना. मग तुम्हाला टेरिफ लावण्याची गरज काय होती? ह्याच चर्चा तुम्ही 6 महिन्यापूर्वी भारताबरोबर करू शकला असता. तुम्ही ऑलरेडी ज्या रशियन कंपन्या तेलाचा व्यापार करतात त्याच्यावरती अमेरिकेने निर्बंध टाकलेले होते. त्यामुळे भारताकडनं रिलायन्स कंपनी जी मेनली रशियन तेल विकत घेत होती त्यांच्यावरती निर्बंध आलेले होते. आपण हळूहळू ते कटडाऊन करायला सुरुवात केली होती. ते आपण आता मिडल ईस्टमधनं इराक असेल, सौदी अरेबिया असेल, UAE असेल, कतार असेल यांच्याकडनं तेल आणि नैसर्गिक गॅस घ्यायला सुरुवात केली होती. अगदी गेल्या 2-3 महिन्यापासून अमेरिकेकडनं तेल घ्यायला सुरुवात केली, व्हेनेझुएलाकडनं तेल घ्यायला सुरुवात केली. प्रोसेस तर ऑलरेडी सुरू झाली. ते तुमच्या दबावामुळे आम्ही केलेलं नाहीये. ऑलरेडी अमेरिकेने ग्लोबल सँक्शन्स हे प्रामुख्याने काही रशियन कंपन्यांवर टाकले गेल्यामुळे त्यांच्यावरती व्यापार करणं हे अवघड झाल्यामुळे तो व्यापार कटडाऊन झाला. वस्तू तर आम्ही अमेरिकन घ्यायला तयार होतो, त्यामध्ये काही प्रॉब्लेम नव्हता. आमचा प्रॉब्लेम फक्त ॲग्रिकल्चर सेक्टरच्या बाबतीमध्ये होता आणि तो प्रोटेक्ट करणं हे गरजेचं आहे. पण अदर दॅन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आम्ही ओपन होतो. आम्ही तुमच्या बर्बन व्हिस्कीजवरच्या इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकली, हार्ले डेव्हिडसनवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकली, टेस्ला मोटरवरची इम्पोर्ट ड्युटी कमी करून टाकली. ऑलरेडी निगोशिएशन तर चालूच होते, टॉक्स तर चालू होत्या. मग भारताला शिक्षा करण्याची गरज काय होती? 50% टेरिफ लावण्याची गरज काय होती? ह्या डोनाल्ड ट्रम्पला वाटलं की आपण अशा पद्धतीच्या टॅक्टिक्स करून या देशावर दबाव टाकू. डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. हा भारत दबावाला बळी पडणारा भारत नाहीये. काहीही फरक पडत नाहीये. आमचा जगाचं आमची निर्यात मागच्या वर्षीची 900 अब्जची होती. त्यापैकी अमेरिकेबरोबर गुड्स आणि सर्व्हिसेस मधली निर्यात $76 अब्जची होती. सर्व्हिसेसमध्ये अमेरिकेने इम्पोर्ट ड्युटी वाढवलेली नव्हती किंवा आयात धोरण जे होतं ते त्याच्यावर लावलेलं नव्हतं. फक्त गुड्सवरती होतं. $32 अब्ज आमचा व्यापार अफेक्ट झाला होता, जो आपण नंतर कॉम्पन्सेट केला इतरांबरोबर व्यापार करून. त्यामुळे या डोनाल्ड ट्रम्पनी स्वतः घोषणा केली, त्यांच्याच ॲडवायझरनी त्यांना सांगितलं, त्यांच्याच धोरणावर त्यांनी पुनर्विचार केला, स्वतःच त्यांनी माघार घेतली. याच्यामध्ये आपण काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. याच्यातनं दिसून येतं की अमेरिका ज्या अहमभावामध्ये आहे, डोनाल्ड ट्रम्पची जी टॅक्टिक्स आहे एक बिझनेस म्हणून दुसऱ्या दबाव टाकण्याची, ती भारताच्या विरुद्ध सक्सेसफुल राहू शकत नाही. हे अत्यंत महत्वाचा मेसेज जगाला गेला. हा डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयामधनं भारताचा ऐतिहासिक विजय आहे आणि डोनाल्ड ट्रम्पचे फेल्युअर आहे. परत पुन्हा एकदा कोणत्याही मोठ्या देशांनी भारताला ग्रँटेड घेण्याचा प्रयत्न करू नये. तुम्ही नाही ठरवणार की आमचं परराष्ट्र धोरण कसं चालेल. भारताच्या जनतेच्या हितसंबंधांवरती आधारित भारताचं परराष्ट्र धोरण असेल. आमचं परराष्ट्र धोरण अमेरिका नाही ठरवणार, आमचं परराष्ट्र धोरण युरोपियन देश नाही ठरवणार. आमचं परराष्ट्र धोरण भारतच ठरवेल आणि आपण आपल्या सगळ्या मागण्यांवरती ठाम राहिलो. ॲट एनी कॉस्ट आम्ही ॲग्रिकल्चर सेक्टर ओपन करणार नाही. कितीही प्रेशर आलं तरी आम्ही रशियाकडनं जे ऑइल आम्ही घेत होतो तो आमचा इंटरेस्टचा भाग होता, त्यामुळे आम्ही ते घेणार होतो. आता जेव्हा युनायटेड नेशन सगळ्यांनी इराणवरती सँक्शन टाकले,
रशियन कंपन्यांवरती सँक्शन टाकले गेले, तेव्हा आपण डायव्हर्सिफिकेशन करण्याचा प्रयत्न नक्की केलेला आहे. मात्र याच्यातनं स्पष्ट होतं, की भारत हा बुलीड होणार नाही. भारतावर दबाव टाकू नका. हा बदललेला भारत आहे आणि भारताचा आर्थिक विकास हा इंडिस्पेन्सिबल आहे, इम्पेरेटिव्ह आहे. तो कोणीही टाळू शकत नाहीये. भारत आपला जीडीपी ग्रोथ रेट सस्टेन ठेवणार आहे. दाओसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये IMFनी 7.2 चं प्रेडिक्शन 2026-27 साठी आपलं केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, मला असं वाटतं, की अशा कोणत्याही धमक्यांना भविष्यात भारत बळी पडणार नाही. पुन्हा एकदा या व्हिडिओच्या शेवटी मी सांगतो, की भारताने जो संयम राखला, ही भारताची स्ट्रेंथ आहे. ही भारताची शक्ती आहे. भारताने वायफळ बडबडीमध्ये वेळ न घालवता, जशास तसं उत्तर न देता, अत्यंत संयमीपणे आपले डोमेस्टिक रिफॉर्म्स केले, आपले एक्सटर्नल ट्रेड डायव्हर्सिफिकेशन केले, नवीन ट्रेड डेस्टिनेशन शोधले आणि आपण डोनाल्ड ट्रम्पला आपल्या कृतीतनं उत्तर दिलं.